दादा सोडा मला सोडा. अहो माझ्या आईचा उपास आहे, त्यात तिनं काही खाल्लं नाही. अहो तिच्यासाठी तरी सोडा. अहो तर पाया पडतो मी तुमच्या. ओ कांबळे अहो गेट उघडा की, आम्हाला जाऊ दे आतमध्ये. अहो कामगार सकाळपासून आले, ते अजून एक बी घरी आलेलं नाही. फोन करतोय कवादरनं तर फोन बी उचलणार ती. काय समजायचं आम्ही, एवढा वेळ काम असतंय वे. अहो माझ्या आईनं काही खाल्लं नाही तर तिची तब्येत बिघडावी हो. तिला एकदा तरी बघू द्या ना. अहो उघडा की होई गेट. अहो उघडा ना. होय दादा उघडा. अहो कांबळे उघडा गेट. गेट उघडा. काय करत बसलाय? थांबा, नाही उघडता येणार गेट, नाही जमणार. मी काहीच करू शकणार नाही बघा. तुम्ही नाही करू शकत तर कोण काय करू शकते? बऱ्या बोलानं खोला हे गेट. आधीच आमचं डोकं लय फिरलंय, त्यात तुम्ही आडगापणा करू नका. अव मी पण सकाळपासूनच आलोय आणि माझी पण त्यांच्यासारखीच गत झाली आहे. आणि गेट उघडून मी तुम्हाला आज जायला दिलं तर मालक मला बाहेर काढतील, त्याचं काय हो? अहो आग लावा तुमच्या अशा या कामाला. आमच्या यांना शुगर आहे, त्यांच्या पोटात काय नाही गेलं तर माणसाला चक्कर येते आमच्या. होय दादा गेट खोला तुम्ही. हे बघा, हात जोडतो तुमच्या पुढं, माफ करा मला, मी नाही उघडू शकत गेट. आणि वरनं ऑर्डर आहे, कुणालाच आत सोडता येणार नाही म्हणून. का नाही उघडणार? अहो आतमध्ये काम करणारी माणसं कामगार आहे ती का कैदी आहे ती? काय नाही हे का नाही बंदी बनवून ठेवलंय कामगारांनी. काय दडपशाही लावल्या काय माहिती. गेट उघडा तुम्ही पहिल्यांदा. अव मी काय, मी हुकुमाचा धनी, मला सांगेल तेच मी करणार. माझ्यावर जोर दाखवून काय होणार नाही बघा. हे बघा कांबळे, तुम्ही गेट उघडा. आत गेल्यावर मी कोणा संग बोलायचं ती बोलतो माझं मी. थांब, मी बोलतो त्यांच्याशी. अहो कांबळे, तुमच्यावर जोर दाखवायसाठी नाही आलो आम्ही इथं. अहो तुम्ही जसं नोकर आहे ना तसे आमची माणसं बी नोकर येतो इथं. आणि बघा ही सगळी लोक आलेत, ह्यात तुमची आई तुमचं पोरग काय दिसतंय का? अहो ही सगळी माणसं आपल्या माणसाच्या काळजीसाठी इथं आलेत. त्यांना असं माघारी नका पाठवू. अहो आमच्या मनात काय सुद्धा पाप नाही बघा. हात जोडतो मी, आम्हाला फक्त ते एकदा बघू द्या त्यांना. अहो माझी लेक पण आत आहे. अहो केव्हापासून तिला फोन लावतोय पण ती फोन पण उचला नाही. अहो माझी राणी माहित आहे ना तुम्हाला. दादा उघडा की गेट. माझी लग्नाला आलेली पोरगी आमची राणी आत आहे. तुमची तज्ञताटी पोरगी जर अशी कामाला गेली असते दिवसभर, रातची घरी आली नसती तर तुमच्या जीवाला नसता लागला वय घोर. उघडा की दादा, एकदा उघडा, आम्ही फक्त बघून येतो माणसासनी. तर असं करताय का तुम्ही? तुमच्या साहेबांना फोन लावून विचारा की, त्यांना सांगा कामगारांच्या घरची माणसं आली ती फक्त बघायला जायचंय आम्हाला. आमची माणसं नीट आहेत का नाहीत कळायला काही सुद्धा मार्ग नाही. दादा एकदा फोन करून विचारा की तुमच्या साहेबांना. तुम्ही म्हणताय तर मी बोलून बघतो एकदा साहेबांना. थांबा जरा. तू राहू दे, मी उचलते. हॅलो, वाचन बोलतोय गेटवरून आपल्या. इथं ती कामगारांची घरची लोक आलेत. मग जरा साहेबांसंग ती बोलायचं होतं त्यांच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे ना तुमचे साहेब किती बिझी असतात. मग तरी अशा क्षुल्लक कारणासाठी कशाला बरं कॉल करता? ठेवा फोन. काय झालं आई, कोण होता? नाही रे, काहीतरी क्षुल्लक कारणासाठी फोन करतात. सुखाने 2 घास खाऊ नाही देणार तुला. दादा दादा काय झालं? काय म्हणले साहेब? हे बघा, तुम्ही म्हणला म्हणून मी फोन केला, पण साहेबांना वेळ नाही यायला. आणि जोपर्यंत साहेब सांगत नाही तोपर्यंत मी गेट उघडू शकत नाही. माफ करा मला. काय पण परिस्थिती असली ना तरी आपण त्यांच्याशी जाऊन एकदा बोललं पाहिजे. अरे गोट्या, आपल्याच डोळ्यासमोर जर एखाद्या कामगाराने जीव सोडला तर काय करायचं आपण? आणि प्रयत्न केला ना तर दगडाला पण पाझर फुटतं. मग प्रयत्न तर केलाच पाहिजे ना. अरे काय नाही तर किमान 10-15 मिनिटाचा ब्रेक तर मिळाला पाहिजे आपल्याला. तर त्या ब्रेकमध्ये सगळे कामगार काहीतरी खातील आणि लागतील मग पुन्हा जोबाने कामाला. अरे आपण काम करायला कुठं नाही म्हणतोय. अरे माणूस म्हणून त्यांनी एवढं तर समजून घेतलं पाहिजे ना. ते काय नाही गोट्या, मी जाऊन त्यांच्याशी बोलते. राणे नको, आधीच तू सगळ्यांच्या डोळ्यात येती आणि त्या कारल्यानं डूक धरलाय तुझ्यावर. राणे नको. अरे मग काय गप्पा बसून राहायचं का गोट्या?
जर माझ्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल ना आणि तरी मी तो सहन करत बसले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. अरे ही शिकवणच नाही दिली बोवांनी मला. नाही गोट्या, नाही मी आले गोट्या. राणे सॉरी मॅम, तुम्ही म्हणाला होता पण मला सरांची जरा एक अर्जंट सही हवी होती. घ्या. केटी, पटकन बाहेर जा आणि दरवाजा लावून घ्या. हो मॅडम, थँक्यू. इंद्रा, तुझं ना अगदी लहान मुलासारखं झालंय. केवढूस खाल्लंयस तू? हे दर अजून खा. आई एकच मेल करायचा, तेवढा करू देत फक्त. अरे मग मेल करता करता खा ना. ते काही नाही, हा कर. सर ही काय पद्धत आहे का आतमध्ये यायची? हे ऑफिस आहे, तुझी वस्ती नाही. आणि मुळात नॉक केल्यानंतर जर आतल्या माणसाने सांगितलं की आत या तरच आतमध्ये यायचं असतं. एवढी साधी अक्कल नाहीये का तुला? प्रत्येक वेळेस कशी नेमक्या मुहूर्तावर येतेस ग? माझ्या लेकाच्या घशाखाली घास उतरू द्यायची नाहीस तू. आणि तुला माहितीये ना, इंद्राला वेळ वाया गेलेला आवडत नाही. तरी सगळी कामं सोडून आलीसच ना इथे. सॉरी मॅडम, पण मला सरांशी जरा बोलायचं होतं. नाहीये माझ्याकडे वेळ, तू जाऊ शकतेस. अहो सर, महत्वाचं बोलायचंय मला. मी 1 मिनिट घेईन, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. 1 मिनिट? माझ्याकडे तुझ्यासाठी 1 सेकंड पण नाहीये आता. चल नाही. अहो सर, असं नका करू. कामगारांच्या जीवाचा प्रश्न आहे. अहो सर, खाली ते सगळं. मूर्ख का ग तू? का आमच्यापेक्षा जास्त कळतं तुला? कधीतरी ना स्वतःचा आगाऊपणा बाजूला ठेव आणि समोरच्याचं ऐकायला शिक. काय सांगतोय तो? त्याला वेळ नाहीये, तरी पण इथे बोलतच राहायचंय ना तुला? जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज आहे का नाही? बेशिस्तपणाची पण एक ना मर्यादा असते. अहो मॅडम, चिडू नका. माझं ऐकून तरी घ्या. मला नाही ऐकायचंय मला तुझं काही. जा सांगितलंय तरी अजूनही इथे ठोंब्यासारखी उभी आहेस ना? आता जातेस का धक्के मारून बाहेर काढू? आई, या असल्या लोकांची नजर लागते ना, म्हणून घास बाजूला ठेवला. जाऊ दे, खात. ओ कांबळे दादा, तुम्हाला गेट उघडा सांगितलेलं कळत नाही का? उघडा गेट. अहो नाही उघडता येणार गेट. माझी पण मजबुरी आहे, मला समजून घ्या जरा. ऐका माझं, तुम्ही घरी जा. कामाची वेळ संपली की येतील तुमची माणसं घरी. अय कांबळे, कामगारांच्या कामाची वेळ कवाच संपली. आता कसली वेळ आहे कामगारांच्या कामाची? नाही, ही अशी ऐकणारच नाही ती. तुम्ही गेट उघडताय का नाही? नाहीतर मी गेट वरनं चढून पलीकडे येईन. तसं ऐकणारच नाही. थांबा, थांबा, थांबा. अहो, थांबा, असं काय करू नका. थांबा, खाली उतरा. हे काय चाललंय? सगळे काय जमलाय? बरं झालं तुम्ही आला. अहो, वॉचमॅन आमचं काय ऐकणच झालंय. आबा, तुम्हीच आमचं तारणार आहे. तुम्हीच सांगतेस नाही गेट उघडायला. वय आबासाहेब, आम्हाला आज जायचं आहे. हा मी कवाधरनं सांगतोय वॉचमन दादांना, गेट उघडा, आम्हाला आमच्या घरच्या माणसासनी भेटायचं आहे. पण ते ऐकतच नाहीत. तुम्ही तरी सांगा की आबासाहेब. तुम्ही आधी शांत व्हा बघू. वा, काय झालंय? अहो आबा, सकाळी लोक कामाला आलेत, अजून घरी आले नाहीत. फोन करतोय तो फोन पण कोणी उचलणार. सगळ्यांना काळजी वाटून राहिली. वय आबासाहेब, अहो त्याने डबा बी सकाळच्या एका टायमाचाच आणला होता. खवा कामावर आले ते,
त्यांच्या पोटात बी काय बी नसत। मला एकदा त्यांना बघायचंय आबासाहेब, तुम्ही सांगा की गेट उघडायला। आबा माझ्या आईचा आज उपवास आहे, तिनं सकाळी काहीच नाही खाल्लं आणि ती दरवेळेस उपवास माझ्या बरोबर सोडते आणि ती आज घरीच नाही आली। आबा मला माझ्या आईला भेटायचंय, बघायचंय। आबा मला माझ्या आईला भेटायचंय। काळजी करू नकोस, मी बघतो। यांना काय सोडलात? अहो आबासाहेब, इंद्र सरांची तशी ऑर्डरच आहे, कोणाला म्हणजे कोणालाच आत सोडायचं नाही आणि आतल्यांना पण बाहेर सोडायचं नाही। मी सांगतो ना, आणि आज सोड, माझी माणसं आहे ते। आबासाहेब, साहेबांना विचारल्याशिवाय कसं सोडू? मी सांगतो ना, उघड दरवाजा। माझी माणसं आहे ती, त्यांना अशी वागणूक चालणार नाही। आणि घाबरू नकोस, तुझी नोकरी नाही जात, मी आहे ना। उघड दरवाजा। आणला ना वडापाव? हे बघ, एक काम कर, मी वडापाव खायच तर जरा उभा राहायचं, कोण येतंय जातंय का बघ की। आणि मला तू खाऊन नाही आला? नाही ना, तुझ्या काळजीपोटी जड्डीशी गेलो ना आलो। अरे भिंतीवरून उडी मारून गेलो होतो, तिथं खात बसलो असतो ना आणखीन उशीर झाला असता। पण त्यात कोणी मला बघितलं असतं ना, तू बी उपाशी आणि मी पण उपाशी। अरे आता लय उपकार केले म्हणे, बोलू नको माझ्याशी। इधर ओम, मिरची दिगी जरा। अरे कशाला मिरच्या? 18 तास काम करायचंय, 4 वेळा जाशील, तुला सोचतंय का? कर तिकडे दे। काय झालं प्रियाताई? दादा पाणी आण ना। काय झालं? अरे बापरे, प्रियाताई प्रियताई, प्रियाताई प्रियाताई उठ बघू। प्रियाताई उठ बरं। राणे, हे प्रियताई बरं 2 वेळा झाले, मला वाटतं आपण तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे। अरे पण यावेळी कसं डॉक्टरकडे नेणार गोट्या? तू एक काम कर, मेडिकल रूम मध्ये जा, तिकडे ORS असेल तेवढं घेऊन ये। हा आणतो। थोडी ताकद तर येईल तिला। प्रियाताई तू ऐक माझं, ऐकू येते का मी काय बोलतेय? उठ बरं। काय झालं? बिचारीनं सकाळपासून काय खाल्लं नाही म्हणल्यावर चक्कर येईल, नाही तर दुसरं काय होणार आहे? प्रियाताई, प्रियाताई उठ बर, टाक। ती हळूहळू। हे काय होतंय? हिच्या पोटात काही राहतच नाहीये। राणे, प्रियताईची अवस्था लय डेंजर झाली, तिच्या पोटात काहीच नाही ना आता। या असल्या कामाने एखाद्याचा जीव जायचा? नाहीतर काय, आपल्या जीवापेक्षा जास्त काय नाही, आपल्याला असलं कामच नको। असं वाटतं या कंपनीत आपण कामगार म्हणून काम करत नाही, तर गुलाम म्हणून राबतोय। अवताला झोपलेला बैलाला सुद्धा मालक कधी एवढा त्रास देत नाही, ह्याच्यापेक्षा जास्त त्रास देते ती। ह्याला जरा सुद्धा दया माया नाही, इतकी वाईट वागणूक देते ती आपल्याला। आम्ही जनावर नाही, माणसं आहे माणसं। काय चाललंय तिकडे? कसला गोंधळ सुरू आहे? काय विचारतोय मी? कोणी बोलणार आहे की नाही? आणि काम का बंद आहे? आत्ताच्या आत्ता कामाला लागा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय सर? आम्हाला कामावरून काढून टाकाल, आमचा पगार देणार नाही हेच ना? मग तुम्ही पण आमचं ऐका सर, आत्तापासून या फॅक्टरीत कुठलाही कामगार काम करणार नाही।
काम करणार नाही म्हणजे? हे बघ, इथे टिकायचं असेल ना तर मी सांगेन ते काम करावं लागेल, नाहीतर निघायचं इथून. आबासाहेब, आबासाहेब, अगदी देवासारखं धावून आला. चला लवकर. हो, तिथं वाद चांगलाच चिघळलाय. कसला वाद? इंद्रजित साहेबांनी 18 तास काम करायची अशी सक्ती लावली आहे. सकाळपासून कामगारांच्या पोटात आणाचा कण नाही आणि वेळ सुद्धा दिला नाही त्यांनी. आणि आज आम्ही जाब विचाराय गेलो तर कामावून हाकलून दिन असं म्हणते ती. हो आबासाहेब, कामगारांनी खाल्ल्याशिवाय तुम्ही घास गिळवत नव्हता. आणि इथं कंपनीचा मालक 5चे पकवान खात्यात. 18 तास आम्ही राब राब राबतोय. निघणार ना सर, आणि लगेच निघून जाणार. पण सगळे कामगार निघून गेल्यानंतर या सगळ्या मशीनी तुम्ही एकट्याने चालवणार आहात का? बोला ना. आम्हाला जसं 18 तास राबायला सांगताय तसं तुम्ही स्वतः राबणार आहात का? हे बघ, माझ्या फॅक्टरीसाठी मी 18 काय 24 तास सुद्धा काम करू शकतो. त्यामुळे असले फालतू चॅलेंजेस मला द्यायचा प्रयत्नही करू नकोस. इंद्रा, अरे हिच्याशी कुठे उज्जत घालत बसलायस? सरळ हिला कामावरनं हकलून दे. कारण हीच मुलगी आहे जी सगळ्या कामगारांचे कान भरतीये. म्हणून तर बघ ना, सगळे तुझ्या विरोधात बोलतायत. हाय का आता? हो मॅडम, मी कामगारांचे कान भरायला आणि त्यांनी माझं ऐकायला ते काय कुकुलं बाळ आहेत का? तर तुम्हाला दिसते ना कामगारांची अवस्था. हो मॅडम, ही बघा, ही प्रियाताई. हो, हिला आता दुसऱ्यांदा चक्कर आली. तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. हो, सरांनी आम्हाला न सांगता 18 तासाची शिफ्ट लावली. तिला आता चक्कर आली आहे, त्याचं काय करायचं मॅडम? हे माधव काका, हो त्यांना शुगरचा त्रास आहे. त्यांनी रात्रीचं जेवण नाही केलं म्हणून गोळ्या घेता नाही आल्या. हो, त्यांना पण चक्कर आली होती. सरांनी आम्हाला कोणालाच न सांगता 18 तासाची शिफ्ट लावली. रात्रीचा ब्रेक पण नाही दिला. अहो, कुठल्याच कामगाराच्या पोटात एक अन्नाचा कण नाहीये. तरीही त्यांनी आम्हाला काम करायला सांगितलं आणि आम्ही गपगुबानं काम पण केलं. हो मॅडम, इकडे जे काही घडतंय ना ते खरं घडतंय. कोणी खोटं नाटक करत नाही. हो, कामगारांची अशी अवस्था बघून सुद्धा जर तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करत असाल ना तर तुमच्यासारखी माणसं नाही पाहिली मी कधी. हे बघे, हे तुझे इमोशनल ड्रामे इथे चालणार नाही, सांगून ठेवतोय. तुला जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर निघितून. बाकीच्यांना त्यांचं काम करू दे. कोणीच काम करणार नाही म्हटलं ना सर. फक्त आम्ही सगळे निघून गेल्यावरती तुम्ही तुमचं टार्गेट एकट्याने पूर्ण करणार आहात का हा विचार करा. हे बघ, तो माझा प्रॉब्लेम आहे अँड आय एम व्हेरी मच कॅपेबल टू हँडल माय ओन प्रॉब्लेम्स. तुम्ही कामगार मला तुमचा निर्णय सांगा. हे असं वागणार असाल ना सर तर आम्हीच काय, या कंपनीत कुठलेच कामगार टिकणार. हे बघा सर, तुम्ही अजून पण माझं ऐका. तुम्ही 18 तास आम्हाला काम करायला सांगताय ना, त्याच्या बदल्यात आम्ही 24 तास काम करतो. फक्त तुम्ही 8 तासाच्या 3 शिफ्ट लावा. सर, याने कामगारांना पुरेसा आराम पण मिळेल आणि तुमचं टार्गेट पण पूर्ण होईल. तुम्ही ऐका माझं सर. आणि तसंही आमच्या मागण्या पण काय होत्या सर? फक्त 10 मिनिटाचा एक ब्रेक
हो सर, त्या ब्रेकमध्ये सगळ्या कामगारांनी जेवण केलं असतं आणि परत जोमानं कामाला लागले असते. हो सर, तुम्ही समजून घ्या, त्या प्रियाताईंनी जर त्या ब्रेकमध्ये उपवास सोडला असता ना तर तिची ही अशी अवस्था झाली नसती. हा, आता तिच्या पोटात पाणी पण टिकत नाही, त्याचं काय करायचं? हे बघ, मला ही असली फालतू कारणं देऊ नकोस. फॅक्टरीत फर्स्ट एडची सोय आहे आणि तुम्ही इथे काम करताय ना, माझ्यावर उपकार करत नाही आहात. त्या बदल्यात तुम्हाला तुमचा मोबदला मिळतोय आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांसाठी तुम्ही इथे काम करताय. आणि तेही करायचं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता चालते व्हा इथून. काही गरज नाही मला तुमची. आमची कुठलीही अडचण समजून न घेता तुम्ही हकालपट्टीची भाषा काय करता सर? हे खूप चुकीचं आहे. आवाज खाली. हा, आवाज खाली. कोणाशी बोलतीयस, काय बोलतीयस ह्याचं जरा भान ठेव. आणि माझा इंद्रा तुझ्या फडतूस प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. इतकी जरग असेल ना तुझ्यात तर जा दुसरीकडे आणि स्वतःच्या जीवावर काम मिळव. तुम्ही काय बघताय सगळे? चला आपल्या कामाला लागा. एकदा सांगितलं ना सर, आता कामगार काम करणार नाही. आता कामगार त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. इथं आता या फॅक्टरीत बसून ते त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणार आहेत. हे ठरवणारी तू कोण आहेस ग? त्यांच्या हक्कासाठी लढायला, कामगारांच्या बाजूने बोलायला तू काय त्यांची युनियन लीडर आहेस का? गजा, तू काय करतोयस मागे? नाही, युनियन लीडर कोण आहे? तू आहेस ना? अहो ती मुलगी काय बोलतीये? आंदोलन करणार आहे ती सगळी माणसं? बाईसाहेब, तिचं काय ऐकू नका. ही राणी ना डोक्यावर पडली, डोक्यात भुसा झालाय तिच्या. मेंदूच चालत नाही तिचा. काय पण बोलत असते उगाच. अहो, युनियन लीडर म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाही कोण आंदोलन करणार. कोण नाही करणार? कोणाला आंदोलन करायचं रे? नाही नाही म्हणतात बघा बरं. काय ग? आणि हे आंदोलनाचं काय मध्येच? मध्येच नाही सर, मी खूप वेळा तुमच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जर ऐकतच नसाल तर आमच्याकडे काय पर्याय उरणार आहे? आता तुम्हाला कळेल सर की कामगारांनी जर ठरवलं ना तर ते काय करू शकतात. हो का? चल, आता मी पण बघतोच कामगार काय करू शकतात.